तर त्याच्यामध्ये आपण बघूया की फायलम आर्थ्रोपोडा आहे आणि क्लास इन्सेक्टा. तर सगळे कीटक ह्या इन्सेक्टा या क्लासमधले आहेत आणि त्याच्यामध्ये मग ऑर्डर, सब ऑर्डर, सुपर फॅमिली, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण होतं. इथे आपण हेलिओथिस आर्मिजेरा जे प्रामुख्याने कापूस उत्पादक. आता कीटक म्हणजे काय असा जर आपण प्रश्न विचारला तर आर्थ्रोपोडा गटातील हा जो ऑर्डर आहे त्याचे वैशिष्ट्य असं आहे की त्याला हेक्झापोडा असंही म्हणतात की त्याचे 3 भाग शरीराचे आपण करू शकू. एक हेड किंवा डोकं, धड किंवा थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन. काही किडांमध्ये पंख असतात आणि ह्याचं अँटिना म्हणजे जे सेन्सरी ऑर्गन आहे ज्याच्यावरनं खरं आपण टी व्हीचा अँटिनाचा उल्लेख करतो तो या कीटकांवरनं बरेच गोष्टी अशा विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि यांना 3 जोडी पाय असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांना हेक्झापोडा असंही या गटाला म्हणतात. नेक्स्ट प्लीज. कीटकांच्या एकूण वैशिष्ट्यामध्ये आपण हे बघितलं पाहिजे की जे फक्त आणि फक्त या गटात आहे, इतर कुठल्याही गटात हे वैशिष्ट्य नाही आहे आणि त्याचं पूर्ण आयुष्यक्रम जे आहे ते या 2 प्रकारे होतं. ज्याच्यात एक प्रकार जो आहे ज्याला इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस म्हणतात, म्हणजे त्याच्यात पूर्ण बदलणे. तर पहिल्यांदी अंड आहे आणि अंड्यातनं जे यंगवन त्याला निम्फ म्हणतात तो दिसताना मोठ्यासारखाच असतो पण मग हळूहळू काट टाकत मोठा होतो आणि मग वयस्क अवस्थेला प्राप्त होतो आणि म्हणून याला आपण इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. आणि त्याचे उदाहरण म्हणजे ग्रास हॉपर हे असं आपल्याला सांगता येईल. कीटकांचा जो दुसरा भाग आहे ज्याच्यात आपण कंप्लीट मॉर्फोसिस म्हणतो ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या अवस्था आहेत. अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि मग वयस्क किंवा प्रौढ. आणि म्हणून ही पूर्ण जी अवस्था आहे यामुळे या मेटामॉर्फोसिसला कंप्लीट मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. अधिकांश फुलपाखरं किंवा बीटल किंवा भुंगे जे आपण म्हणू ते या प्रकारे या गटात येतात. नेक्स्ट प्लीज. कीटकांचं मी जसं म्हणालो की हा खूप मोठा गट आहे आणि पृथ्वीवर जितकं काही सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांचा हा एक मोठा भाग बनतो. ते आपण पुढच्या स्लाइडला बघू पण एक थोडा अंदाज यावा म्हणून कीटकांचेही या ऑर्डरमध्ये किती प्रकार आहेत हे जर बघायचे असतील तर आपल्याला एक प्रिमिटिव्ह विंगलेस इन्सेक्ट्स जे खूपच प्राथमिक अवस्थेतील आहेत असे काही इन्सेक्ट्स आहेत आणि ते फ्रिंज टेल किंवा सिल्वर फिश जे आपण घरात पुस्तकांना किंवा लोकरी कपड्यांना लागते ज्याला आपण कसर म्हणतो ती या गटातली येते. ती प्रिमिटिव्ह इन्सेक्ट्स विंगलेस इन्सेक्ट्स आहेत. नेक्स्ट. हो, मग पार्शियल मेटामॉर्फोसिसमध्ये म्हणजे जे अंडी आणि यंगवन आणि वयस्क असे जे होतात त्याच्यामध्ये हे इतक्या प्रकारचे कीटक आहेत आणि याच्यामध्ये त्या गटाची जी नावं आहेत ते त्यांचे वैशिष्ट्य दर्शवतात. उदाहरणार्थ ओडोनाटा ह्याचा अर्थ असा होतो टूथ फ्लाईज. ते त्यांचे माउथ पार्ट जे आहे ते तशा प्रकारे चावा घेणारे आहेत आणि याच्यामध्ये ड्रॅगन फ्लाय किंवा डॅम्सेल फ्लाय ज्याला आपण चतुर किंवा गावामध्ये हेलिकॉप्टर असेही मुलं म्हणतात ती त्याच्यात येतात. त्याच्यानंतर ऑर्थोप्टेरा ज्याच्यामध्ये प्रामुख्याने यांचे पंख सरळ असतात आणि म्हणून क्रिकेट आणि ग्रॉसहॉपर ह्याच्यात आहे. फास्मिडा ही वैशिष्ट्यपूर्ण कीटक ह्याच्यात आहे ज्याच्यात स्टिक इन्सेक्ट आणि लीफ इन्सेक्ट हे पुढे आपण जेव्हा बोलू तेव्हा आपल्याला बघता येईल की निसर्गामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी जी त्यांनी एक विकसित केलेली व्यवस्था त्याच्यात ते सगळं येतं. आणि हा सगळ्यात माहितीचा आहे डिक्टोटेरामध्ये कॉक्रोचेस. हे नंबर चुकून इकडे आलेले आहेत पण ह्या सगळे जे नंबर दाखवतात ते इतके त्यांचे स्पीसीज आहेत.
म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक गटातील कीटकांमध्ये त्यांचं प्रजातींची संख्या किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या खूप मोठ्या प्रमाणावर प्रजाती असण्याच्याच कारणामुळे हा गट ताकदवर बनत गेला. पुढे कंप्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये आपण बघू की ज्याच्यात लेपिडोप्टेरा हा जो गट आहे हा जर आपण बघितला तर ह्याच्यात अधिकांश बटरफ्लाईज आणि मॉथ आणि त्याच्यामध्ये 1,65,000 यांच्या नोन स्पीसीज आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने फक्त लेपिडोप्टेरन स्पीसीज आहेत. डिप्टेरामध्ये माशा आणि मच्छर हे तिथे येतात आणि हॅमिनोप्टेरामध्ये मधमाशी किंवा गांधेल माशी जी आपण म्हणतो ती त्याच्यात येते आणि कोलिओप्टेरा ज्याच्या सगळ्या प्रकारचे भुंगे आहेत ते ज्याला आपण बीटल म्हणतो त्याचाही एक सगळ्यात मोठा गट तो कोलिओप्टेराच्या ह्याच्यात येतो. नेक्स्ट, आता आपण हे बघितलं पाहिजे माणसाला पृथ्वीवर येऊन काही साधारण 1 मिलियन वर्षाच्या जवळपास असं मानलं जातं, पण पृथ्वीवर कीटकांना येऊन 25 ते 50 कोटी वर्ष झालेले आहेत आणि उत्क्रांतीच्या ह्या सगळ्या टप्प्यामध्ये कीटकांनी स्वतःला अशा प्रकारे विकसित केलेलं आहे की ते इतर कुठल्याही सजीवांच्या गटापेक्षा ताकदवर झालेले आहेत आणि म्हणून ह्याच्यात जर आपण बघितलं तर हा सगळ्यात जास्त डॉमिनंट क्लास आहे आणि ह्याच्यात फक्त प्राणी जगतातच नव्हे तर एकूण जे काही सजीव पृथ्वीवर आहे त्याच्यातही हा सगळ्यात मोठा गट आहे आणि यामुळे याचं सगळ्या सजीवांच्या गटामध्ये वर्चस्व आहे असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आता हे जे कीटकांचं वर्चस्व आहे जे मी आपल्याला सांगितलं त्याची प्रमुख जी काही 5 कारणं आहेत त्याच्यात एक स्ट्रक्चरल परफेक्शन, दुसरं डेव्हलपमेंटल कॅरेक्टरिस्टिक्स, तिसरं हाय फिकंडिटी आणि कंट्रोल रिप्रोडक्शन, चौथं स्पेसिफिसिटी ऑफ फूड आणि 5वं प्रोटेक्टिव्ह अडॅप्शन अँड डिव्हाइसेस. या वैशिष्ट्यांमुळे कीटकांचा हा गट एकूणच सगळ्या सजीवांवर आपलं वर्चस्व गाजवतो हे आपल्याला समजून घेता येईल आणि म्हणून हे जे 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्याच्या अंगाने थोडी आपण अधिक माहिती घेऊया. नेक्स्ट, स्ट्रक्चरल परफेक्शनमध्ये एक्झोस्केलेटन. सामान्यपणे आपण बघतो की इतर सगळ्या सजीवांमध्ये एंडोस्केलेटन असतं म्हणजे सांगाडा शरीराच्या आत असतो, त्यामुळे मरून पडलेलं एखादं जनावर आपण जेव्हा बघतो तेव्हा फक्त हाडांचा सांगाडा दिसतो पण त्याच्यावरनं तशी त्याची ओळख पटत नाही. पण किडींमध्ये इन्सेक्ट या ऑर्डरमध्ये एक्झोस्केलेटन असं म्हणजे एक्सटर्नल सांगाडा असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं दुखापात होत नाही. म्हणजे किडांचा लहान किंवा किडा असा पडला जरी तर त्याला कुठली दुखापात होत नाही. तसंच वातावरणातील उष्मा किंवा कोरडेपणामुळे शरीरातील पाणी कमी होऊन दुखापत होण्याची भीती राहत नाही आणि त्याचबरोबर एक्सटर्नल एक्झोस्केलेटनमुळे त्यांचे अवयव जे आहेत ते खोदकामासाठी, शिकार पकडण्यासाठी, चावण्यासाठी किंवा अंडी घालण्यासाठी सुद्धा विकसित झालेले आहे आणि तसा त्यांचा वापर होतो. किड्यांबद्दल असंही म्हटलं जातं की वयाचं नाहीच नाही पण मृत्यूसुद्धा ज्याचा चेहरा बदलू शकत नाही अशा प्रकारचा सजीव कोण तर तो कीटक. मेल्यानंतरही ते फुलपाखरू, ते भुंगे, ती माशी जशीच्या तशी आपण बघू शकतो. तर त्यामुळे एक्झोस्केलेटनमुळे ह्याला काय वैशिष्ट्य किंवा वर्चस्व आलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट, लहान आकार. लार्ज नंबर ऑफ स्मॉलर इंडिव्हिज्युअल्स हॅव बेटर चान्स ऑफ सर्वायवल देन अ स्मॉलर नंबर ऑफ लार्जर इंडिव्हिज्युअल्स. खूप मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांना एक फायदा असा होतो की ते खूप ठिकाणी विखुरतात आणि खूप ठिकाणी विखुरल्यामुळे तिथल्या परिस्थितीमध्ये त्या हॅबिटॅटमुळे त्यांच्यामध्ये काही बदल घडतात आणि म्हणून ज्याला स्पेसिएशनसाठी मदत होते, नवीन प्रजाती निर्माण होण्यासाठी मदत होते
टिकून राहण्यासाठी मदत होते, तो त्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. आकार लहान असल्यामुळे त्यांना लागणारं एकूण खाद्य जे आहे तेही कमी जरी असलं तरी त्याच्यावर टिकतात. आणि वातावरणातील जेव्हा आपण म्हणू की तापमान किंवा पाऊस किंवा थंडी असं जेव्हा कधी विपरीत पण हे वाढतं, तर त्यावेळेस त्यांना लपण्यासाठी सुद्धा छोटी जागा ही पुरेशी होते आणि त्याच्यापासून ते आपले बचाव करू शकतात. खूप मोठा नंबर जर असेल तर त्याच्यामध्ये जसं सुरुवातीला मी म्हणालो की व्हेरिएबिलिटी वाढते आणि जनुकीय बदल घडण्यामध्ये सुद्धा त्याच्यात मदत होते. आता छोट्या आकाराचा कीटकांचा जो एक वैशिष्ट्य आपण बघायला पाहिजे की ते त्याला हायर मस्क्युलर स्ट्रेंथ, बायोकिनेटिक प्रिन्सिपल जो आहे की त्याच्यामुळे ती त्याला मिळते. त्याचं एक छोटं उदाहरण जर आपण इथे बघितलं तर फ्ली म्हणजे पिसवा, ज्याची लांबी 1 इंचाच्या 20वा भाग इतकं ते लहान आहे, पण जेव्हा ते उडी मारतं तेव्हा 13 इंच लांब आणि 8 इंच उंच अशी उडी मारू शकतं. त्याचीच तुलना केली माणसाशी की माणसाने त्याप्रमाणे जर उडी मारायची असेल तर त्याला 700 फीट लांब आणि 450 फीट उंच अशी उडी मारता आली पाहिजे. तर ही जी त्याला स्ट्रेंथ बायोकिनेटिक प्रिन्सिपलमुळे मिळते, हे त्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेता येईल. नेक्स्ट, स्ट्रक्चरल परफेक्शनमुळे क्युकर स्पेसिएशन ह्याचा मी आधी उल्लेख केला की एक्झोस्केलेटन असल्यामुळे याच्यामध्ये जेनेटेलियामध्ये किंवा प्रजननाच्या अंगामध्ये खूप मोठ्या संख्येने जेव्हा कीटक असतात, वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये असतात आणि प्रजननाच्या अंगामध्ये थोडा जरी फरक असेल तर त्याचं एक्सटर्नल एक्झोस्केलेटन असल्यामुळे त्या बदलामुळे त्याला जोडीदार मग बदलतो आणि त्यामुळे नवीन प्रजातीच त्या हॅबिटॅटमध्ये तयार होते. आणि त्याचबरोबर पंख असल्यामुळे त्याला आणि एक फायदा होतो की तो दूरवर पसरतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात जातो, हॅबिटॅटमध्ये जातो आणि म्हणून त्या परिस्थितीप्रमाणे तिथे उपलब्ध खाद्य, तिथलं वातावरण, तर त्याप्रमाणेही त्याच्यामध्ये जनुकीय बदल घडून येतात. नेक्स्ट, स्ट्रक्चरल परफेक्शनमध्ये फंक्शनल विंग्स. आर्थ्रोपोडा गटातील आपण जसं सुरुवातीचा गट बघितला त्याच्यात आपल्याला बघता येईल म्हणजे खेकडे किंवा विंचू आणि हे सगळेच जे होते त्याच्यामध्ये मिलीपीड, सेंटीपीड, त्याच्यानंतर कातीन, स्पायडर, तर या कोणालाही अशा प्रकारचं हालचालीसाठी पंख नाही आहेत. त्यामुळे आर्थ्रोपोडा गटातील हा एकमेव घटक असा आहे की ज्याला पंख आहे आणि त्यामुळे तो त्या गटात सगळ्यात वर्चस्व तो गाजवतो. आणि त्याच्या पंख असल्यामुळे स्टॅटिस्टिकल चान्सेस त्याचे जगण्याचे आणि त्याचे खूप दूरपर्यंत पसरण्याचे हे खूप वाढतात, कारण तो खूप दूरवर वेगवेगळ्या परिसरात जाऊ शकतो. त्याच्यानंतर फीडिंग अँड ब्रीडिंग रेंजसुद्धा त्याची वाढते पंख असल्यामुळे, कारण त्याची हालचाल तेवढी दूर होते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहार आहेत, उपलब्ध आहार आहेत, कमी असतील किंवा विखुरलेले असतील, त्या सगळ्या ठिकाणी त्यांना जायला ती एक सोय होते आणि त्यामुळे ते त्या क्षेत्रावर वर्चस्व गाजवतात. पंख ह्यांचे अत्यंत मजबूत असतात आणि म्हणजे ज्याला एक परफेक्शनच्या ह्याच्यावर आपण म्हणू, आता तो विषय सध्या इथे घेत नाही, कारण पंख व्हेनेशन, पंख आणि विंग लॉकिंग या त्याच्या ज्या रचना आहेत की त्याच्या थोरॅक्सच्या मसलनी त्याला कशा प्रकारे फॉरवर्ड स्ट्रोक आणि बॅकवर्ड स्ट्रोकसाठी मिळतं, तर या तांत्रिक बाबी सध्या आपण जाऊ नये. पण ते त्या परफेक्शनमुळे काय काय शक्य होतं हे आपण जर बघू शकलो तर म्हणजे खूप अधिक गतीने, म्हणजे साधारण 5.5 मैल पर आवर या गतीने हनीबी किंवा वास्प उडू शकतो किंवा खूप लांबपर्यंत लोकस्ट म्हणजे ज्याला आपण टोड म्हणतो किंवा बटरफ्लाय म्हणतो, इंटरकॉन्टिनेंटल सुद्धा हे प्रवास करू शकतात. ती स्ट्रेंथ त्यांना त्यांच्या त्या विंगमुळे, पंखांमुळे ती त्यांना मिळालेली आहे. नेक्स्ट, मी जसं एंटिनाच्या वेळेस सुरुवातीला कीटकांची ओळख सांगताना म्हणालो की एंटिना हा शब्द आपण तिथनं उचलला आहे,
तसाच क्रिकेटचा किंवा कुठल्याही विज्ञान लॅबमध्ये जो ट्रायपॉड स्टँड असतो तोही कीटकांवरनंच आलेला आहे. आता हेक्झापोड मी आधी म्हणालो की 3 जोडी पाय असतात आणि 3 जोडी पाय असल्यामुळे एका बाजूचा एक पाय आणि दुसऱ्या बाजूचे 2 पाय असे 3 पायावर तो उभा राहतो आणि दुसऱ्या 3 पायावर तो हालचाल करतो. त्यामुळे तो कधी अडखळून पडला असं होण्याची शक्यता नसते. त्यामुळे परफेक्ट बॅलन्सिंग त्याच्यात येतं आणि हा त्याला एक ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट प्लीज. सामान्यपणे कीटकांमध्ये यंगवन किंवा निम्फल किंवा लार्वल स्टेजमध्ये निम्फल स्टेजला सिंपल आईज पण असतात, पण यांना कंपाऊंड आईज असतात आणि प्रत्येक डोळा हा खूप साऱ्या हेक्झागोनल जे रचना आहेत ज्याला आपण कॉर्निया म्हणू शकू ह्याच्यामध्ये माणसाच्या संदर्भात जर म्हणायला घेतलं तर त्यामुळे त्यांचं दृश्य हे खूप मोठं असतं आणि एक डोळ्याला एखाद वेळेस काही दुखापत जरी झाली तरी एका डोळ्याला दुखापत झाली तर तिथनं काही दिसत नाही ही शक्यता संपते, कारण त्या एका मोठा जो कंपाऊंड जो आहे असतो त्याच्यामध्ये खूप सारे ओमेटेडियम असल्यामुळे त्याचं विजन नष्ट होत नाही. आणि उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर मुंग्यांमध्ये कंपाऊंड आयमध्ये 50 ते 400 कॉर्निया असतात, तर हाऊस फ्लायमध्ये ते 4000 असतात, तर ड्रॅगन फ्लाय आणि ह्याच्यामध्ये 50,000 पर्यंत असतात. तर इतक्या स्ट्रक्चरमुळे त्याचं दृश्य म्हणून गवतावर किंवा कुठेही फिरताना त्याचं भक्ष्य किंवा त्याचा सोबती शोधताना त्यांना कुठलीही अडचण जाणवत नाही. तर ते कंपाऊंड आईजच्या वैशिष्ट्यामुळे ते सहज घडतं. नेक्स्ट. साधारणपणे कुठल्याही मोठ्या प्राण्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर सगळे सेन्सरी ऑर्गन डोक्यात किंवा मस्तकात एकवटलेले असतात आणि त्यामुळे डोक्याला काही दुखापत झाली की मग बाकी सेन्सलाही प्रॉब्लेम होतो. किडींमध्ये ते तसं राहत नाही, ते डिसेंट्रलाइज बऱ्यापैकी असतं आणि हेअरिंग आणि सेन्सिंगचा एक अँटिनाचा भाग आणि माउथ पार्ट जर सोडलं तर टेस्टचे आणि स्मेलचे बरेच ऑर्गन त्याच्या पायावर ही असतात आणि त्यामुळे त्यांना डोक्याला जरी दुखापत झाली तरी सगळे त्यांच्या संवेदना नष्ट होत नाही, ते त्यांचं काम चालू शकतात. नाहीतर दुसऱ्या किडीनी किंवा पालीनी किंवा सटानी हमला केला आणि त्याच्यात एखादा पाय तुटला किंवा असं काही झालं तरी तो त्याच्यातनं निसटून जगू शकतो. नेक्स्ट. ह्याच्यात आपण फार तपशिलात नाही जाऊ, पण माहिती असावी की ह्यांची डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम असते आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य इथे जे म्हटलेलं आहे की जर मेंदू किंवा डोकं जर कापलं गेलं तर मोठ्या सजीवामध्ये सगळं संपतं, पण ह्याच्यात नाही आहे. म्हणजे टू द एक्सटेंट की इथे जसं फिमेल सिल्कवर्म मॉथच्या संदर्भात म्हटलं आहे की त्याचा थोरॅक्स म्हणजे हेड जर काढून टाकला तरी शरीराचा बाकी भाग जो आहे तो मेलनी फर्टिलाइज होऊ शकतो आणि ती एग लेईंग सुद्धा करू शकते. म्हणजे शरीराचा ॲब्डॉम आणि थोरॅक्सचा भाग जो आहे डोकं नसलं तरी फंक्शनल राहतं. हे डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीमचा जो भाग आहे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येऊ शकेल आणि त्यामुळे त्यांचं जातीचं संवर्धन राखण्यासाठी म्हणजे एखाद्या किडीनी किंवा दुसऱ्या भक्षकांनी डोकं जरी पकडून तोडून टाकलं असलं आणि ती फिमेल एग लेईंग जर करत असली तरी तिच्या प्रजातीचं सुरक्षितता ती सुनिश्चित करू शकते. तर डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीममुळे ह्या गोष्टी कीटकांमध्ये घडतात. त्याच्यानंतर डायरेक्ट रेस्पिरेशन. कीटकांना लंग नसतात म्हणजे फुफ्फुसं नसतात, त्यांच्या पूर्ण शरीरावर ओपनिंग असतात ज्याला स्पॅरॅकल असं म्हणतात आणि त्याच्यातनं आत शरीरामध्ये प्रत्येक टिश्यूला त्या भागामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून पाईपलाईनची एक जी रचना असते ट्रॅकिया किंवा ट्रॅक्युल्स तसं म्हणतात आणि त्याच्यातनं ती हवा त्याला मिळते. म्हणून नाक दाबलं आणि तोंड उघडलं असं कीटकांच्या संदर्भात होत नाही. त्याच्या शरीराच्या पूर्ण भागाला जिथे कुठे ऑक्सिजनची गरज असेल तर त्याचा पुरवठा तो तशा प्रकारे करत असतो.
हेही त्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ह्याच्यात आपल्याला लक्षात घेता येईल. नेक्स्ट, किडींच्या संदर्भामध्ये आपण हा एक भाग बघितला पाहिजे की ह्यांची जी विष्ठा आहे त्याचं मल सरळ बाहेर ओपनिंगमध्ये येत नाही आणि ते सेमी सॉलिड असतं, म्हणजे पाण्याचं शरीरातनं जास्त बाहेर पाणी जाऊ नये अशा प्रकारची ती रचना असते. आणि म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये किंवा ह्याच्यात टिकून राहण्यासाठी हा त्याच्या आणि एक भाग आहे. जसं मी सुरुवातीलाही म्हणालो की हा कीटकांचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे हा, आणि कुठल्याही सजीवामध्ये नाही आहेत. त्याच्या आयुष्यक्रमाचे जे 4 टप्पे आहेत की पहिल्यांदी वयस्क किंवा अडल्ट एग लेईंग करतो, आणि मग त्याच्यातनं अळी, मग कोश, आणि मग पुन्हा वयस्क तयार होतो. या ज्या 4 अवस्था आहे, या 4 अवस्थामधून अंडी आणि कोश अवस्थेला खायला काहीच लागत नाही, अक्षरशः काही लागत नाही. अळी अवस्था ही वेगळं खात असते. खरं कीटकांमध्ये अळी अवस्था हीच खादाड अवस्था आहे, हीच जास्तीत जास्त खात असते. ॲडल्टचं काम फारसं खाण्याचं नसतं, क्वचित थोडंफार कुठे फुलाचा रस किंवा पराग घेण्याचा जो काही भाग असेल तेवढं राहतं. काही कीटकांमध्ये तर ते फक्त एग लेईंग करण्यापुरतंच असतं आणि मग मरून जातात. त्यांना फिडिंगसाठी चॅनलच नसतो, म्हणजे खाण्याचं तोंड हा जो प्रकार आहे तोही नसतो. आणि यामुळे आपल्याला एक लक्षात येईल की कीटकांना अनुकूल वातावरण नसेल तर जास्तीत जास्त काळ टिकून ठेवणं, स्वतःला सांभाळून ठेवणं हे शक्य आहे. कोश अवस्थेमध्ये काही आठवडे ते वर्षभरापर्यंत कीटक हे राहू शकतात. विशेष करून शेतीच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा अनुकूल वातावरण होतो तेव्हा पिकांवर खूप अळ्या एकदम येतात. जर हवामान अनुकूल असेल तर त्यामुळे कोशातून हे सगळे प्रौढ बाहेर पडतात, एग लेईंग करतात, आणि मग अळ्यांची संख्या वाढते. आणि असं शेतकरी आधी म्हणायचे की आभाळ आलं की अळ्या आभाळातनं पडतात, तर ते अंडी लहान दिसत नाही, पण अळ्यांची, लहान अळ्यांची एकदम जशी वाढ होते आणि शेतभर सगळे पीक फस्त करताना दिसतात, तेव्हा ते त्याला कोरिलेट करू पाहतात की आभाळाच्या दरम्यान अळ्यांचा प्रकोप वाढतो. तर यामुळे त्यांचं खाण्याचा काळही ते सांभाळून घेतात. आता दुसऱ्या कुठेही जर आपण बघितलं तर लहानाला किंवा मोठ्याला, म्हणजे घरी जरी आपण विचार केला तर नातू आणि आजोबा खायला सारखंच अन्न लागतं. तो चतकोर खायला आजोबा पूर्ण भाकरी खातील. पण कीटकांच्या ह्याच्यामध्ये प्रौढचं वेगळं आहे, अळीचं वेगळं आहे, कोशला काहीच लागत नाही, अंडीला काही लागत नाही. तर विदिन फॅमिलीसुद्धा, विदिन स्पीसीजसुद्धा खाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही आहे. आणि अशा प्रकारची रचना या किडींना त्यांच्या टिकून ठेवण्यामध्ये, विपरीत वातावरणातही टिकून ठेवण्यामध्ये, अन्न कमी असतानाही टिकून ठेवण्यामध्ये ही खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरते. असं दुसऱ्या कुठल्याही सजीवामध्ये सहसा दिसून येत नाही की अन्न किंवा अनुकूल वातावरण नसेल तर तो पॉज करू शकेल. हे इथे पॉज करू शकतात आपला आयुष्यक्रम, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट प्लीज. दुसरं किडींचं वैशिष्ट्य जे आहे, जसं आपण एक लहान आकार हा त्याचा मानला, तसंच खूप मोठ्या संख्येने अंडी घालणे, जेणेकरून त्याच्यातले काही जगतात आणि बाकी नष्ट होतात. पण त्यामुळे त्यांची संख्या टिकून राहायला मदत होते. खूप मोठ्या संख्येने अंडे घालणे, कमीत कमी कालावधीमध्ये तो आयुष्यक्रम पूर्ण होणे, म्हणजे काही किडींमध्ये तर आठवड्याभरामध्ये सुद्धा ते पूर्ण होऊन जातं. आता इथे एक उदाहरण दिलेलंच आहे की मॉथ, ज्याला आपण फकडी असंही म्हणतो, तिने जर सगळेचे सगळे जर जगले तर ते साधारण पृथ्वीवर वर्षभरामध्ये 80 फीट इतक्या उंचीपर्यंत त्यांची संख्या वाढेल. हा एक गणिती अंदाज आहे. त्याच्यात साधारण एक मॉथ 200 अंडी घालतो आणि साधारण महिन्याभरामध्ये ते आयुष्यक्रम आपलं पूर्ण होतं. आणि मग त्याच्यातनं ते जे निघतील ते पुन्हा 200 घालतील. आणि अशा गताने गेलो तर त्याच्या आधारावर ते गणित मांडलेलं आहे. पण इतके सगळे कीटक किंवा सजीव जगत नाही, ते मरतात. आणि त्यामुळे निसर्गाचं संतुलन, कारण बरेच कीटक ही कीटकांना खातात, इतर जसे प्राणी खातात, तर त्यामुळे ते संतुलन टिकून राहतं. पण इतकी सगळी विपरीत असतानाही, म्हणजे मरण
हेच शाश्वत असल्यासारखं असतानाही कीटक टिकून असतात. त्याचं एक कारण की खूप मोठ्या संख्येने अंडी घालणं, वाढ करणं, पण त्याचबरोबर त्याच्यात आणिही काही वैशिष्ट्य आपण बघितलं पाहिजे की हा एक भाग त्यांच्यासाठी आहे की जिथे त्यांना आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल फार खात्री नाही आहे म्हणून अंडी जास्त आहेत. पण त्याचबरोबर कीटकांचे काही वर्ग असे आहेत की ते आपली अंडी मोजून ठेवतात, कारण ते त्याला सुरक्षा देतात आणि सुरक्षितपणे ते वाढवतात. पिल्लं मरणार नाही, पिल्लं मरणार असतील तर अंडी घातली जात नाही, कारण ते नष्ट होऊ नये. आणि त्याच्यात आणिही गमतीचा भाग आहे की वातावरण अनुकूल असेल तर नराच्या मदतीशिवायही मादी पिल्लांना जन्म देऊ शकते आणि ती आपली संख्या अशी मोठ्या प्रमाणात बनवते. काही जनरेशन ती विंगलेस बिना नराशिवाय प्रजनन करते, म्हणजे पिल्लांना जन्म घालते आणि मग त्याच्यात चौथी किंवा पाचव्या पिढीमध्ये पंख येतात आणि मग त्याच्यात मेल फिमेल दोन्ही येतात आणि मग त्यांचा संयोग होऊन पुढची पिढी येते आणि त्याच्यातनं पुन्हा ही पार्थनो जेनेटिक रिप्रोडक्शनचा जो भाग आहे तो अशा प्रकारे कंटिन्यू होतो. आणि हे यासाठी आपण समजून घेणं गरजेचं आहे, विशेष करून कापसाच्या शेतामध्ये मावा कीड जेव्हा येते तेव्हा हे एकदम एवढी कीड कशी काय आली, थोडंसं ढगाळ वातावरण असलं, खताचा डोस देऊन झाला की सगळं शेतभर कापसामध्ये मावा कीड दिसते. त्याचं कारण असं आहे की ते अशा प्रकारे नराच्या शिवायही मादी पिल्लांना जन्म देऊ शकते. तर या वैशिष्ट्यांमुळे त्या किडींची संख्या वाढते. नेक्स्ट प्लीज. आणि दुसऱ्या प्रकारे जेव्हा मी आपल्याला म्हणालो की कंट्रोल आहे की आपल्या पिल्लांचं वाया जाऊ नये काही प्रोजेनी आणि म्हणून ती सेफ ठिकाणी असावी, ती सुरक्षित असावी, त्यांच्यातनं पिल्लं पुढे वाढावीच, अशा प्रकारचं ज्याला एक सामाजिक कीटक आपण म्हणतो, ज्याच्यात गांधेल माशी आहे, मधमाशी आहे, उधळी ज्याला आपण म्हणतो ती आहे, ह्यांच्यामध्ये अशा प्रकारची रचना आहे की त्यांचं एक कॉलनी आहे जिथे काम करणारे लोक आहेत, मोठी बहीण आणि मोठ्या बहिणीची मोठी बहीण आणि मोठी बहीण, कारण ह्या सगळ्या स्टराईल फिमेल असतात आणि ह्या सगळ्या काम करणाऱ्या आणि पिल्लांना जन्म देणारी जी राणी माशी असते ती अनेक वर्षपर्यंत फक्त अंडी देत राहते आणि ह्या सगळ्या बाकीच्या ज्या वर्कर फिमेल इन्सेक्ट्स आहेत त्या कॉलनीमध्ये ते त्याची सफाई, त्याची काळजी घेणे, त्याला खाऊ घालणे हे सगळं करतात. इथे नरांचं कुठलाही रोल नाही आहे. विशेष करून टर्माइट आणि मधमाशीच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फक्त नॅप्शियल फ्लाईट जेव्हा एक मेटिंग पिरियड जो असतो तेवढा पुरता काही खाद्य बदलून त्या कीटकांमधून काही नर तयार केले जातात की जेणेकरून होणाऱ्या राणी माशीबरोबर संयोग व्हावा आणि हवेतील उडाणानंतर हवेतच त्यांचं संयोग होतो आणि त्याच्यानंतर नरांना हाकलून दिलं जातं. ते मरून जातात कारण ते आपलं अन्न आणू शकत नाही आणि बाकी कोणी काही तिथे त्यांना आयतं खाऊ घालत नाही. तर त्यामुळे ती पूर्ण कॉलनी मी जसं म्हणालो की सगळ्या स्टराईल फिमेल असतात, म्हणजे बहीण, मोठी बहीण आणि मोठ्या बहिणीची मोठी बहीण असं सगळं असतं आणि ते फार चांगल्या प्रकारे आपलं कॉलनीचं व्यवस्थापन करतात. तर हे एक वैशिष्ट्य आहे या सोशल इन्सेक्टचं. खरं सोशल इन्सेक्ट्सवरच एक स्वतंत्र स्लाईड शो होऊ शकतो, पण एक कीटकांचं विश्वाची थोडी तोंड ओळख व्हावी म्हणून थोडा धावत्या आपण एक सगळ्या हा आढावा घेतोय. नेक्स्ट प्लीज. स्पेसिफिसिटी ऑफ फूड. मी आपल्याला जसं म्हणालो की कीटकांचं आयुष्यक्रम हे वेगवेगळं असतं, तसं त्यांचं खाद्यही वेगवेगळं असतं आणि त्यामुळे त्याच्यात इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन, इंट्रास्पेसिफिक आणि इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन ही टाळली जाते. काही कीटक असे असतात की जे सगळं काही खाऊ शकतात, ज्याचं उदाहरण आपण टोळ म्हणून बघू, जे आता काही महिन्याआधी आपण टोळ धाळ आली हे जे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ते काही खाऊ शकतात. तसंच अमेरिकन बोलवर्म किंवा आर्मी वर्म जी आहे ती 63 प्रकारच्या वनस्पतींचं नुकसान करते, म्हणजे पिकांच्या संदर्भामध्ये मका, कापूस, हरभरा, तूर, भेंडी हे सगळं आहे. आणि काही कीटक असे आहेत की जे अशा प्रकारच्या वस्तूवर जगतात की ज्याला दुसरं कोणीच खात नाही. उदाहरणार्थ सेल्युलोजवर उधळी डेड टिश्यू खाते, हिरव्या झाडांना उधळी खात नाही आणि ते झाड मेलं असेल
ते बुरशीमुळे, काही दुखापातमुळे किंवा पाण्याच्या ताणमुळे कशामुळे झाड मेलं असेल, जेव्हा ते डेड होतात तेव्हाच उधळी त्याला लागते. आणि एका प्रकारे निसर्गामध्ये अशा खूप मोठ्या प्रमाणावर जी वाळलेली झाडं असतात तर त्याचं रिसायकल करण्याचं काम उधळी करत असते आणि त्याचं खूप मोठं योगदान जमिनीची उर्वरकता वाढवण्यामध्ये आणि या सगळ्या वेस्टचं रिसायकल करण्यामध्ये आहे. इतकंच नव्हे तर काही किडींनी, म्हणजे आपण जर ह्याचं बघितलं, ऊसाच्या संदर्भात जर बघितलं तर जे पानं खाणारी कीड असेल ऊसाची, ती त्याच्या मुळावर जाणार नाही किंवा ती त्याच्या ह्याच्यात स्टेममध्ये घुसणार नाही. तर त्याच्यातही जो स्टेम बोरर असेल तो स्टेममध्ये जाईल, तो मुळावर जाणार नाही. जो पान खाणार असेल तो त्याचंच पान खाईल. तर अशा प्रकारे स्पेसिफिसिटी असल्यामुळे त्यांचं आपसातलं जे काही स्पर्धा आहे तीही टाळली जाते आणि अशा प्रकारे किडी स्वतःला त्या वातावरणात आपल्याला सामावून घेतात आणि आपलं अस्तित्व टिकवून राहतात. पुढे याबरोबरच कीटकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी प्रोटेक्टिव्ह अडॅप्शन अँड डिव्हायसेस अशा काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक तर मॉर्फॉलॉजिकल अडॅप्शन आहे, एक बिहेवियरिस्टिक अडॅप्शन आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर अँड सिलेक्शन ऑफ सेफ्टी नीच, ह्या 4 गोष्टी आहे ज्याच्यामुळे कीटक स्वतःचं संरक्षण करतात, दुसऱ्या कुठल्याही ह्याच्याकडनं धोका होऊ नये म्हणून. ते आपण बघूया पुढे. आता मॉर्फॉलॉजिकल अडॅप्शनमध्ये बऱ्याच कीटकांमध्ये एक तर एक्झोस्केलेटन असल्यामुळे त्याच्यावर काटे असतात, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे काटे असतात, ज्याला स्पाईन, हेअर किंवा स्केल असं म्हणतो, आणि ते खाजवतात किंवा त्याच्यामुळे आग होते किंवा त्याच्यामुळे सूज येते किंवा त्याच्यामुळे फोडे येतात. अशा प्रकारच्या आपण केसाळी जी बघतो पावसाळ्यामध्ये, ती घाजली की खूप खाज येते. आणि त्याचबरोबर काहींची रचना अशी असते, शेजारी काऊ बग म्हणून आपण बघू की 2 आहेत, तर त्यांच्या रचनेमुळे ते 2 असे राहिल्यामुळे जो त्याचा प्रे असेल, जो त्याचा भक्षक असेल, त्यालाही भीती वाटावी की ते ह्याला पकडू नये, अशा प्रकारची रचना ते करून घेतात. नेक्स्ट प्लीज. आणि याच्यात दुसरा भाग असाही असतो की कॅमोफ्लॉज, म्हणजे मिलिटरीमध्ये किंवा सैन्यामध्ये आपण हा शब्द जो वापरतो की परिसरातल्या वातावरणाशी जुळवून घेणे, न दिसणे, हाही शब्द बहुधा इथून आला की काय माहीत नाही, पण ह्याच्यामध्ये खूप जास्त रंगसंगती आणि अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये निसर्गामध्ये भक्षकांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते त्या खोडाच्या सालीबरोबर किंवा पानाबरोबर ते असं बिलकुल एकजीव होऊन जातात आणि त्याच्यामुळे भक्षक कीटक किंवा पाल, सरडा किंवा पक्षी यांना ते सहजासहजी दिसून येऊ नये अशा प्रकारची ती व्यवस्था त्या रंगसंगतीमुळे त्यांना मिळते. आता इथे आपण बघतोय कॅटिलिडा हा कीटक जो आहे, हे त्याचे पाय आहेत त्या किड्याचे आणि हा तो किडा आहे. आता ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये तो इतका एकजीव झाला आहे आणि हे 2 बार्क बीटल आहे. तसंच लीफ इन्सेक्टही आहे. नेक्स्ट प्लीज. आता इथे 2 लीफ इन्सेक्ट आहे. आता एक हा आहे, ही त्याची अँटिना, हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमेन, आणि हे त्याचे पाय आहेत. आणि या ठिकाणी हे हेड आहे, हा थोरॅक्स आहे, हा ॲब्डॉमेनचा भाग आहे आणि हे त्याचे पाय आहेत. तर अशा प्रकारे वातावरणामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी ह्या काही गोष्टी त्यांनी स्वतःमध्ये घडून आणल्या आणि स्वतःचं अस्तित्व, स्वतःची प्रजाती ती त्याच्यात टिकवून ठेवली. पुढे प्रोटेक्टिव्ह अडॅप्शनमध्येच बिहेवियरिस्टिक काही अडॅप्शन आहेत, ज्याच्यात आपण कधी हे बरेचदा अनुभवलं असेल की घराच्या अंगणात बगीचा असताना जर एखाद्या फुलाच्या किंवा झाडाच्या फांदीवर गांधेल माशीचा जर एखादं छोटं घर असेल आणि तुम्ही त्याच्या शेजारी गेलात तर सगळेचे सगळे पंख उचलून असं एकदम आक्रमक चार्ज करणार होता अशा प्रकारचं हे धारण करतात आणि त्यामुळे तिथे जवळ येणारं किंवा अंग फुलवतात किंवा खूप मोठ्याने पंख हलवून त्याला घाबरवतात. तर या प्रकारे करतात.
काही ठिकाणी आपण असंही बघतोय शेतामध्ये की ज्या किडी असतात, की या किडींना खाणाऱ्या ज्या पॅरासाइट अँड प्रिडेटर इन्सेक्ट्स असतात, त्या जेव्हा अळीच्या शोधात येतात आणि त्या माशीचा म्हणजे हॉवर फ्लाय म्हणून जी माशी आहे ती जेव्हा अळी शोधायला येते, मी कापसाच्या शेतातलंच उदाहरण देतोय, तर तेव्हा काही अळ्या ज्या आहेत त्या मेल्यासारख्या त्या झाडावरनं खाली पडून जातात किंवा झाडाच्या पानावर पडून राहतात की ही मेली आहे. तर हे जे इन्सेक्ट्स आहेत, जे भक्षक इन्सेक्ट आहे, मग ते त्यांना घेत नाही, कारण जे प्रिडेटर असतात ते त्या अळींना उचलून आणतात, त्या अळीच्या शरीरामध्ये आपले अंडी घालतात. आपण जर बघितलं तर आपल्या इथे विशेष करून जुलै ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक बोर्ड जो असतो त्या बोर्डमध्ये जिथे आपण पिन लावतो तिथे सगळं असं खडूनी लिंपण्यासारखं दिसतं. तर हे जे प्रिडेटर इन्सेक्ट्स असतात गांधेल माशीच्या वर्गातले, ते या अळ्या वेचून आणतात, त्या अळीच्या शरीरात आपले अंडे घालतात आणि ती अळी त्या छिद्रात बंद करून ठेवतात. अळी मरत नाही, अळीला मारत नाही, ते अंड्यातनं पिल्लं निघून त्या अळीला आतून खातात आणि मग ती अळी मरते, म्हणजे तिला फक्त ते बेशुद्ध करून ठेवतं. तर अशा प्रकारे उचललं जाऊ नये म्हणून काही अळ्या मेल्याचं सोंग करून पडून राहतात. जर मेली असेल तर ती अळी आपल्या पिल्लांना बरोबर नाही आणि म्हणून त्या प्रकारची गांधेल माशी ती अळी उचलत नाही. तर हाही त्यांचा एक वागण्याचा भाग आहे स्वतःला संरक्षण करण्यासाठी. आणि दुसरा की लवकर लपणे, म्हणजे हे सगळे कीटक उडणं, उडी मारणं या सगळ्यामधून इतक्या गतीने करतात, ज्याला एक लाइटनिंग स्पीड आपण म्हणू, अशा प्रकारे की फटाफट उड्या मारतात. तर त्यामुळे त्या स्वतःला ह्या वातावरणातनं भक्षकांपासून किंवा अनफेवरेबल कंडिशन असेल त्याच्यापासून वाचवण्याचा तो प्रयत्न करतात. आणि क्वचित प्रसंगी जसं फुलपाखरांच्या संदर्भात आपण म्हणतो की खूप लंब्यापर्यंत ते मायग्रेट होतात. तर अशा प्रकारे विपरीत स्थितीतून ते स्वतःला वाचवतात. नेक्स्ट प्लीज. बरेच कीटक आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी घरटी पण बनवतात. हे आपण सोशल इन्सेक्टच्या संदर्भात प्रामुख्याने बघतोय. इथे आपण डावीकडचं जर बघितलं तर ही कुंभार माशी आहे आणि तिने ती मातीचंच घर करते. भिंतीवरही आपल्या इथे आपण घरात बघू शकू की तसे मातीचे घर असतात आणि त्याचं तोंड अक्षरशः मडक्यासारखं ती घडवते. आणि तिने एक हिरवी अळी आणलेली आहे आणि ती त्याच्या आत ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या पिल्लांची सुरक्षितता, त्यांचं खाद्याची उपलब्धता हे सगळं सुनिश्चित करून अंडी घालायचे, हाही त्याच्यातला जो भाग आहे तर ते आपल्याला बघता येईल. आणि उजव्या हाताला आपण बघतोय की ह्या गांधेल माश्या आहेत, वास्प ज्याला म्हणतो आपण. तर तेही आपलं घरटं करून त्या घरट्यांमध्ये आपली पिल्लं किंवा पुढची पिढी ही सुरक्षित राहावी अशी ती रचना करतात. नेक्स्ट प्लीज. आणि या संपूर्ण वैशिष्ट्यांमुळे उत्क्रांतीच्या शिखरावर हे सगळे कीटक किंवा हा वर्ग हा पोहोचलेला आहे. त्याच्यात आपण बघूया की ते त्यांचं स्वतःची डेअरीचा अर्थ असा आहे की विशेष करून कापसामध्ये जर आपण बघितलं की जेव्हा मावा येतो तर तेव्हा मावा ह्या कीटक झाडाच्या पानातनं रस शोषण करतो आणि आवश्यक तेवढं घटक घेऊन बाकीचं पाणी तो शरीरातनं मागे त्याचे जे अवयव असतात त्याच्यातनं बाहेर टाकतो. तर ते थोडंसं शुगरी असतं आणि मग तिथे मुंगळे येतात आणि ते त्यांना खातात. आणि जेव्हा झाडाचं पान जून होतं, त्याच्यात रस कमी होतो, तेव्हा हे मुंगळे माव्याला तिथनं उचलून वरच्या कोवळ्या पानावर ठेवतात, जेणेकरून त्यांनी जास्त रस शोषण करावं, म्हणजे ह्यांना जास्त खायला मिळेल. तर अशा प्रकारची रचना डिव्हिजन ऑफ लेबर जे सोशल इन्सेक्ट्समध्ये आपण बघू शकतो की मधमाशांमुळे, उधळीमुळे मध्ये, मुंग्यांमध्ये, की एक कामाचं स्वरूप आहे. स्वच्छता करणारं, संरक्षण करणारं, अन्न शोधून आणणारं, अन्न खाऊ घालणारं, राणी माशीकडनं अंडी उचलून नीट ठेवणारं, त्या अंड्यांची आणि त्याची सगळी साफसफाई करणारं. तर हे एक त्याचं ऑर्डर आहे, अगदी व्यवस्थित ऑर्डर येतो. आणि त्याच्यासाठी त्यांची एक भाषा पण आहे. म्हणजे मधमाशीचं डान्सिंग जो भाग आहे अंग्रेजी 8च्या आकाराचा, तो प्रसिद्ध आहे. आणि सूर्यकिरणाच्या प्रमाणे त्यांचं हे नृत्य बाकी सगळ्यांना की अन्नाची उपलब्धता कुठे आहे, किती आहे, हे सगळं ते एक दुसऱ्यांना सांगतात आणि मग तशा प्रकारे बाकी सगळ्या माशा त्या ठिकाणी पोहोचतात.
आणि ह्या सगळ्याच वैशिष्ट्यांमुळे हा जो निसर्गात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा जो लढा आहे तो खूप चांगल्या प्रकारे करताना कीटक हा गट ह्याच्यावर वर्चस्व ठेवतो आणि म्हणून तो ह्या सगळ्या सजीवांमधला सगळ्यात ताकदवर गट आहे. आज आपण आपल्या घरांमध्ये शेजारी घरात जिथे कुठे तुम्ही बघाल, मग मच्छर आहे, मग माशी आहे, मग झुरळ आहे, शेतातले किडे आहेत, तर जिथे जिथे तुम्ही आता या निमित्ताने बघाल तर ह्या कीटकांचा वैशिष्ट्य जरा तुम्हाला बघता येईल. ते कशा प्रकारे खातात, ते कुठल्या हंगामात येतात, त्यांच्या अवस्था काय आहे हेही आपल्याला ह्याच्यातनं समजून घेता येईल. या छोट्या वेळाच्या ह्याच्यामध्ये खरं तर मी जसं म्हणालो की व्हेनेशनचा भाग आहे, ह्याच्यामध्ये आपल्या पिल्लांची जपणूक कशी करतात, नराची म्हणजे मेल किंवा इन्सेक्टची ह्याच्यात काय भूमिका असते, तर ह्याचेही खूप साऱ्या गमतीदार बाबी आहेत की जे आपण घेऊ शकू. कम्युनिकेशनचा भाग आहे तोही घेऊ शकू. इन्सेक्टच्या संदर्भामध्ये आणि एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आपल्याला असं बघायला पाहिजे की हा प्राचीन काळापासून ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये खाद्य म्हणूनही वापरला जातो. आणि आत्ता तर आफ्रिकन देशांमधून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे तुम्ही आता हे काय नवीन स्टार्टअप वगैरे जे म्हणताय, अशाही प्रकारे मांडणी होतीये आणि बरेच नवीन उद्योजक या प्रकारे कीटकांचं उत्पादन करण्याचं काम ते करत आहेत. ह्याच्यात आपण हे बघूया की कीटक हे कोल्ड ब्लडेड असल्यामुळे ह्यांच्यातनं कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणू की ग्रीन हाऊस गॅसेसच्या दृष्टीने, म्हणजे आपण जर ट्रेडिशनल लाईफस्टॉकचा विचार केला गाई वगैरेंचा, तर त्याच्यात ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन हे जास्त आहे शेण आणि या माध्यमातून. इन्सेक्ट्समध्ये तसं नाही आहे. दुसरं असं की कन्व्हर्शन रेट ह्यांचा खूप छान आहे की जर त्यांना 2 किलो फीड दिलं तर 1 किलो इन्सेक्ट मास तयार होतो, जेव्हा की ट्रेडिशनल लाईफस्टॉकमध्ये 1 किलो बॉडी वेट गेन करता 8 किलो फीड लागतं आणि त्यामुळे ते खर्चिकही आहे. त्याला लागणारी जागा, त्याला लागणारा वेळ हाही त्याच्या दृष्टीने आहे. मी ग्रीन हाऊसेसबद्दल बोललो, म्हणजे एक डुक्कर 10 ते 100 पटींनी ग्रीन हाऊस गॅसेस इन्सेक्टच्या तुलनेने, तितक्या वजनाच्या इन्सेक्टच्या तुलनेने वातावरणात सोडत असतो. आणि म्हणून इन्सेक्टबद्दल खाद्य म्हणून हे एक नव्याने हा पुढे भाग येतोय फूड सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये. आणि हा बऱ्याच भागात सामान्य आहे. आपल्या इथे जर आपण बघितलं तर आसामचा जो भाग आहे तिथे सिल्कवर्मच्या ज्या अळ्या आहेत ते खाद्य म्हणून वापरलं जातं. आत्ताच नुकतं 2-1 महिन्यापूर्वी टोळधाडीचे जे आपण सगळे संकट बघितले आपल्या देशात आलेले, तर अनेक अरब देशांमध्ये जसं बोरं किंवा कोबी असं बॅगमध्ये बांधून आणतात, तशा प्रकारचे काही चित्र किंवा टी व्हीवर बातमी पण आपण बघितली असेल, ते तसे विकायला ठेवले जातात आणि ते कच्चे, ते भाजून तळून असंही खाल्ले जातात. इन्सेक्ट्स खरं तर एक खूप छान फूड सप्लिमेंट होऊ शकतो, विशेष करून माल नरिश जी मुलं असतात त्यांच्या संदर्भामध्ये, कारण ह्याच्यामध्ये फॅटी ॲसिड भरपूर असतात आणि म्हणून त्याचा तशा अंगाने आता विचार फूड सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये इन्सेक्ट ॲज अ फूड सप्लिमेंट म्हणून मोठ्या प्रमाणावर येतोय. याच्यात अनेक ज्याला म्हणतो की न्यूट्रिशनल घटक, झिंक आहे, त्याच्यानंतर आयर्न आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, तर असे अनेक घटक त्याच्यात तुलनेने मीठ किंवा फिशच्या तुलनेने हे घटक त्याच्यात जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं झुनॅटिक डिझीज पसरण्याची शक्यता ह्याच्यात मुळीच नाही किंवा फारच मिनिमम असेल असं आपण म्हणू शकू की जे मॅड काऊ डिझीज किंवा स्वाईन फ्लू अशा प्रकारचे आजार जे नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यामधून प्राण्यांमधून किंवा इतर पक्ष्यांमधून पसरले किंवा आता हाही जो संसर्गाचा काळ आपण बघतोय, तर ही शक्यता इन्सेक्टच्या दृष्टीने तशी नाही आहे. आणि म्हणून
हा एक वेगळा पैलू या कीटकांच्या संदर्भामध्ये नव्याने आधीच होता, पण आता नव्याने तो विचार करायला भाग पाडतोय की आपण पर्यावरणाच्या अंगाने ग्रीन हाऊसेस गॅसेस कमी करण्याच्या दृष्टीने कन्व्हर्शन रेट फूडमधला आणि ती उपलब्धता सहज होण्याच्या दृष्टीने हा एक विचार होतोय. हाही एक नवीन पैलू मला असं वाटलं की या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी शेअर करावा. कीटकांच्या संदर्भामध्ये हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे, हा सगळ्यात ताकदवर ग्रुप आहे. मच्छरांचं नायनाट आपण करू शकलेलो नाही आहे, झुरांचा नायनाट आपण करू शकलेलो नाही आहे. याच्यामध्ये ह्या खूप साऱ्या क्षमता आहेत. शेतामध्ये जर आपण विचार केला शेताच्या अंगाने, तर किडींमध्ये विष पचवण्याची क्षमता म्हणजे अमेरिकन बोलवर्मसाठी पॅराथ्राईड गटातील कीटकनाशकं जेव्हा 90च्या दशकात अमेरिकन कंपनीने आणल्या होत्या $500 मिलियन खर्च करून, तर ते 5 वर्षामध्ये ते नलिफाय झालं, कारण या किडींमध्ये विष पचवण्याची क्षमता तयार झाली. तर अशा प्रकारे निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकांमधला हा एक सगळ्यात वर्चस्व गाजवणारा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे असं समजून त्याचं व्यवस्थापन आपण समजलं पाहिजे. कारण खूप आधी पेस्ट कंट्रोल हा शब्द होता, मग लक्षात आलं की कंट्रोल होऊ शकत नाही. मग पेस्ट पॉप्युलेशन मॅनेजमेंट आलं, मग ते लक्षात आलं की ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि मग पुढे IPM ज्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा शब्द, कारण हा कीटकांचा भाग जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी आणि यांच्याशी संबंधित येतो, म्हणून कीटकनाशकांचा वापर हा दुसरा टप्पा असणार आहे. त्याच्या इतर जे पर्याय निसर्गातले आहेत त्याचा आपण आधी विचार करावा, नाहीतर ती कीटकनाशकं ही निष्प्रभावी ठरतील, आपला खर्चही वाढेल. म्हणून निसर्गात जी संतुलनाची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा आपण उपयोग करून घेतला तर आपण निसर्गाच्या इतर घटकांबरोबर आपलं सहअस्तित्व मान्य करत जगू शकू. हाच संदेश या कीटकांच्या विश्वाच्या मांडणीतनं आपल्यापर्यंत ठेवण्याची माझी इच्छा होती. बहार नेचर फाउंडेशनच्या एक मिनिट प्रश्न असतील ते घेऊन यावं लागेल. आता थोडे प्रश्न वाचून घेईन कॉमेंट. Whether insects carry any viruses with them? Whether insects carry any viruses with them? असं काही अजून नमूद झालेलं नाही आहे. प्रश्न read करा. अच्छा, हे बघ कोणाचा प्रश्न आहे सांग व्यवस्थित सांग. हातात देऊन द्या. खालचा. नाव वाचा त्यांचं. प्रसाद सोईतकर, वेदर इन्सेक्ट कॅरी एनी व्हायरसेस विथ देम. हो, म्हणजे पिकांच्या संदर्भात हो, विशेष करून व्हाईट फ्लाय जे सकिंग पेस्ट असतात ते पिकांमध्ये रोग पसरवतात, पण ते तसं बघितलं पाहिजे. आणि आपण जर मॉस्किटो किंवा मच्छरांबद्दल बोललो तर ते माणसांमध्ये आजार आणतातच, ते आहे. अश्विनी पाटील, हिरवी अळी म्हणजे खाद्य असतं, आजपर्यंत मी समजत आलो की ती कुंभार माशीची अंड्यातून बाहेर आलेली अळी होय. नाही, आपण मी थोडं शेतीबद्दल बोलतोय की कापसामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने नुकसान करणाऱ्या किडी फक्त 8च आहे. 3 प्रकारच्या बोंडअळ्या आणि 5 प्रकारचे सकिंग पेस्ट. पण त्याच्यामध्ये अनेक असे मित्र कीटक आहे, म्हणून तो एक वेगळा भाग आहे की मित्र कीटक आहे की जे नुकसान करणाऱ्या कीटकांवर जगतात. आणि कुंभार माशी ही मित्र कीटक आहे आपली. त्यामुळे जिथे कुठे कुंभार माशी असेल ती शेतातल्या अळ्या वेचून आणते, ती त्याचं खाद्य आहे, तिच्या पिल्लांचं संगोपनासाठी ती आणते आणि त्याच्या शरीरात अंडे घालून ती त्या छिद्रामध्ये ठेवते आणि त्याच्यातनं तिचे पिल्ले बाहेर पडतात. आणखी असेल कोणाला तर कॉमेंटमध्ये टाकावं. हो, म्हणजे काही असेल तर त्याला सांगता येईल. मला माफ कराल, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि ह्याचं एक एक पैलूवर आपण मी ते कसे खातात ह्याच्याबद्दल बोललेलो नाही आहे, त्यांच्या माउथ पार्टबद्दल बोललेलो नाही आहे. म्हणजे आपल्या घरात जी माशी असते ती काही पिऊ शकत नाही किंवा ती काही चावून खाऊ शकत नाही. ह्यांची तोंडाची रचना खूप वेगवेगळी असते प्रत्येक कीटकांची. तर ते खूप मोठा होईल तो विषय आणि तो वर्गासारखा होऊ नये तो प्रयत्न करण्याचा म्हणजे तसं करण्याचा माझा प्रयत्न होता. पण तरी काही गोष्टी तांत्रिक बाबी ह्या समजून घेण्यासाठी गरजेचं राहील. त्याच्याशिवाय हे कीटकांचं विश्व
आणि या विश्वातले सगळे कीटक हे आपल्याला समजून घेण्यासाठी हे गरजेचं होतं असं मला वाटलं. अच्छा. संपायचं? बहार